नैसर्गिक बदलाचा फटका समुद्रातील मासेमारीला बसलेला आहे। आपण पाहतोय अनेक बोटींनी किनारा गाठलेला आहे। डिझेलचा खर्च परवडत नसल्यामुळे अनेक बोटी किनाऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतात। हे हरणे बंदरातलं हे दृश्य आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय ह्या सगळ्या मासेमारी बोटी आहेत। अनेक बोटी किनाऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतात। अशाच प्रकारचं दृश्य आपल्याला अंजर्ले खाडीमध्ये पाहायला मिळते। सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आडोशाला सुद्धा काही बोटी नांगर टाकून उभ्या ठेवण्यात आलेल्या आहेत। समुद्रामध्ये जेव्हा मासेमारीसाठी जातात तेव्हा त्यांचा जो खर्च आहे तो एकंदरीत खर्च त्यांना परवडत नाही। त्यामुळे मासेमारी करण्यापेक्षा बोटी उभ्या ठेवण्यात जास्त फायदेशीर आहे असं मच्छीमार बांधवांचं म्हणणं आहे। कारण जी तूट आहे ती भरून काढण्यासाठी मच्छीमार बांधवांना पुरेसे मासे मिळत नाहीत। समुद्रामध्ये मासेमारी करून जो होणारा खर्च आहे तो अधिक आहे आणि जर का डिझेलचा खर्च आणि मच्छीमारांचा जर का खर्च परवडत नसेल तर नेमकी मासेमारी कशासाठी करायची हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे। त्यामुळे गेले काही दिवस मच्छीमार बांधव आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे। त्यांच्या बोटींना मासे मिळत नाहीत। आर्थिक तूट जी आहे ती वाढत चाललेली आहे। त्यामुळे मच्छीमारी व्यवसाय आर्थिक संकटात सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, हरणे बंदर।